विद्यार्थ्यांनो, इंग्रजी विषयाच्या न्यू ॲक्टिव्हिटी शीट पॅटर्नचे 2 सेक्शन आपण पार्ट 1 मध्ये पाहिले आहेत. आता आपण पुढील 4 सेक्शनमधील ॲक्टिव्हिटी कशा सोडवायच्या ते पाहूया. सेक्शन 3 पोएट्री 10 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 3A, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हाही प्रश्न खूप सोपा आहे. यामध्ये तुम्हाला कोर्स बुकमधील 8 कवितांपैकी कोणतीही एक कविता किंवा एक कडवे दिले जाते आणि आकलनावर आधारित अशा 3 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. यासाठी प्रथम ती कविता किंवा कडवे बारकाईने वाचावे. A1, सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात किंवा काही शब्दात लिहावयाची असतात. ही उत्तरे कडव्यात किंवा कवितेतच सापडतात. A2, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. यामध्ये WH क्वेश्चन विचारला जातो. याचे उत्तर कमीत कमी 2 वाक्यात लिहिणे गरजेचे आहे. यासाठी कवितेचा आशय, मध्यवर्ती कल्पना माहिती असणे गरजेचे आहे. A3, पोएटिक डिव्हाइस. यामध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड्स, राईम स्कीम किंवा फिगर ऑफ स्पीच विचारले जातात. क्वेश्चन नंबर 3B, पोएम फॉर ॲप्रिसिएशन. हा प्रश्न थोडा सोपा आणि थोडासा कठीण, परंतु प्रत्येक कवितेची थीम, सेंट्रल आयडिया जर तुम्ही लक्षात ठेवली तर 5 पैकी 5 गुण मिळवणे अतिशय सोपे. यामध्ये कोर्सबुकमधील कोणतीही एक कविता दिली जाते आणि पुढील मुद्द्यांच्या आधारे त्याचे ॲप्रिसिएशन लिहायचे असते. 1, टायटल. यामध्ये तुम्ही कवितेचे नाव लिहावे. बऱ्याचदा हे नाव प्रश्नपत्रिकेतच सर्वात वर दिलेले असते. नेम ऑफ द पोएट. येथे कवीचे नाव लिहावे, ते सुद्धा बऱ्याचदा कवितेच्या सर्वात शेवटी दिलेले असते. 3, राईम स्कीम. या ठिकाणी प्रत्येक कडव्यामध्ये कोणती राईम स्कीम आली ते लिहावे. राईम स्कीम लिहिणे फार सोपे. प्रत्येक कडव्यातील शेवटचा शब्द अंडरलाईन करावा. त्याच्या राहीमप्रमाणे ABC अशी अक्षरे त्यापुढे लिहावीत आणि नंतर प्रत्येक स्टांझाची राईम स्कीम लिहावी. 4, फिगर ऑफ स्पीच. दिलेल्या कवितेमध्ये कोणते फिगर ऑफ स्पीच आले आहेत त्यापैकी कोणताही एक फिगर ऑफ स्पीच तुम्हाला लिहावयाचा आहे. यासाठी प्रत्येक कवितेत कोणते फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत हे लक्षात ठेवावेत किंवा त्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला तर कविता वाचल्यानंतर तुम्हालाही तेथे कोणता फिगर ऑफ स्पीच आला आहे हे लगेच ओळखता येते. उदाहरणार्थ, दिलेल्या ओळीत अक्षराची पुनरावृत्ती असेल तर अलिटरेशन, शब्दाची पुनरावृत्ती असेल तर रिपिटेशन हा अलंकार होतो. 5, थीम ऑर सेंट्रल आयडिया. यामध्ये तुम्हाला 2 ते 3 ओळीत त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहायची असते. या प्रश्नाची तयारी करण्यासाठी तुम्ही 8ही कवितांचे ॲप्रिसिएशन लिहून ते 4 ते 5 वेळेस वाचणे गरजेचे आहे. सेक्शन 4, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. क्वेश्चन नंबर 4A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. यामध्ये पाठ्यपुस्तकाबाहेरील एक पॅसेज दिलेला असतो. आपण क्वेश्चन नंबर 2A आणि B मध्ये पॅसेजवरील 5 ॲक्टिव्हिटीज कशा सोडवायच्या हे पाहिलेले आहे. अगदी तशाच प्रकारे ही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. क्वेश्चन नंबर 4B, समरी रायटिंग. यामध्ये क्वेश्चन नंबर 4A मध्ये जो पॅसेज दिलेला आहे त्याच पॅसेजचे सारांश लेखन करावयाचे आहे. यासाठी प्रथम दिलेला पॅसेज काळजीपूर्वक वाचावा. त्यातील महत्त्वाचे मुद्दे, मध्यवर्ती कल्पना लक्षात घेऊन स्वतःच्या भाषेत 7 ते 8 वाक्य लिहावेत. उतार्यातील वाक्य जशीच्या तशी लिहू नयेत. त्याचप्रमाणे शीर्षक द्यायला विसरू नये. सेक्शन 5, रायटिंग स्किल, 20 मार्क्स. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हे प्रश्न रायटिंग स्किलसाठी विचारले जातात. तसे हे प्रश्न आव्हानात्मक आहेत, परंतु तुम्ही जर प्रत्येक प्रकारचे 10 उदाहरणं सोडवले, म्हणजेच तुम्ही जर त्याचा सराव केला
तर हा आव्हानात्मक असणारा प्रश्न देखील अगदी सोपा होईल. क्वेश्चन नंबर 5A, लेटर रायटिंग. A1 or A2. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. यामध्ये तुम्हाला एकाच विषयावर इनफॉर्मल किंवा फॉर्मल लेटर लिहावायचे असते. त्यापैकी तुम्हाला जो प्रकार सोपा वाटतो तो तुम्ही निवडावा व त्याचा सराव करावा. पत्रलेखन ब्लॉक फॉर्मॅटमध्ये म्हणजेच पत्रातील सर्व घटक पानाच्या डाव्या बाजूने लिहावेत. पॅरेग्राफ दाखविण्यासाठी जागा न सोडता जिथे पॅरेग्राफ करायचा तिथे एक ओळ सोडावी. प्रश्नात दिलेल्या मुद्द्यांचा वापर करून व तुम्ही शिकलेल्या पत्रलेखनाच्या अभ्यासातून साधारणपणे 3 पॅरेग्राफमध्ये पत्र लिहावे. वाक्यरचना सोप्या व सुटसुटीत कराव्यात. क्वेश्चन नंबर 5B, डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंग म्हणजे संवाद लेखन. यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे उपप्रश्न दिलेले असतात. A, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल सेंटेन्सेस. हा प्रश्न अतिशय सोपा असतो. त्या ठिकाणी चुकीच्या क्रमाने संवाद दिलेला असतो. तुम्ही तो काळजीपूर्वक वाचून फक्त योग्य क्रमाने लावून परत लिहावा. B, कंप्लीट द डायलॉग. यामध्ये संवादाच्या स्वरूपात 2 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी पहिला प्रश्न येस नो टाईप असल्यामुळे त्याचे उत्तर फक्त येस किंवा नो मध्ये द्यावे लागते. दुसरा प्रश्न WH क्वेश्चन असतो. तोही अगदी सोपा असतो. C, राईट अ डायलॉग ऑन अ गिव्हन थीम. यामध्ये कोर्सबुकमधील कोणत्याही धड्यावर किंवा कवितेवर आधारित थीम दिलेली असते, म्हणजेच विषय दिलेला असतो. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीमधील किमान 3 अर्थपूर्ण संवाद म्हणजेच एकूण 6 संवाद लिहायचे असतात. डायलॉग रायटिंगच्या A, B आणि Cच्या तयारीसाठी कोर्सबुकमधील वॉर्मिंग अप, चिटचॅट ॲक्टिव्हिटी सोडवणे गरजेचे आहे. और B2, ड्राफ्टिंग अ स्पीच. ही ॲक्टिव्हिटी अतिशय सोपी आहे. यामध्ये तुम्हाला दिलेल्या विषयावर भाषण तयार करायचे असते. यासाठी तुम्ही जर भाषणाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे लक्षात ठेवले तर फक्त तुम्हाला दिलेला विषय मुद्द्यांच्या साहाय्याने योग्य उदाहरणांच्या आधारे स्पष्ट करावा लागेल. क्वेश्चन नंबर 6A, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. यामध्ये तुम्हाला तक्ता, प्रवाह तक्ता, जाल तक्ता, वृक्षालेख इत्यादी स्वरूपात माहिती दिली जाते. ती माहिती तुम्हाला पॅरेग्राफच्या स्वरूपात लिहायची असते. त्यासाठी तुम्हाला वाक्य बनवता आली पाहिजेत. तसेच दिलेल्या माहितीवरून योग्य ते शीर्षक लिहायला विसरू नये. A2, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रकार अतिशय सोपा वाटतो, कारण यामध्ये वाक्यरचना कराव्या लागत नाहीत. एखाद्या विषयाची माहिती पॅरेग्राफमध्ये दिलेली असते. तीच माहिती तुम्हाला तक्ता, वृक्षालेख किंवा वृत्तालेख इत्यादी स्वरूपात लिहायची असते. येथे देखील योग्य ते शीर्षक देणे गरजेचे आहे. क्वेश्चन नंबर 6B, एक्सपांड द थीम. एक्सपांड द थीम म्हणजेच कल्पना विस्तार करणे. यामध्ये 2 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात. 1, न्यूज रिपोर्ट आणि 2, डेव्हलपिंग अ स्टोरी. यापैकी तुम्हाला जी सोपी वाटेल ती ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडवावी. B1, न्यूज रिपोर्ट. ही ॲक्टिव्हिटी खूप सोपी आहे, कारण दररोज आपण वर्तमानपत्र वाचत असतो, बातमी कशी लिहितात ते पाहत असतो. यामध्ये तुम्हाला हेडलाईन दिली जाते. तीच हेडलाईन तुम्ही प्रथम लिहावी. त्यानंतर बायलाईन म्हणजे बातमी कोण देतोय. नंतर डेट लाईन म्हणजेच तारीख लिहावी. त्यानंतर लीड लाईन, यामध्ये घटना कशी, कुठे आणि केव्हा घडली याविषयी माहिती लिहावी. मग बॉडी ऑफ द न्यूज रिपोर्ट म्हणजेच घटनेच्या अगोदर व नंतरच्या परिस्थितीचे वर्णन करावे. न्यूज रिपोर्ट लिहिताना पॅसिव्ह व्हॉइसचा, भूतकाळाचा उपयोग करावा. B2, डेव्हलपिंग अ स्टोरी म्हणजेच गोष्ट तयार करणे. लहानपणापासूनच प्रत्येकाला गोष्ट आवडते, त्यामुळे हाही प्रश्न खूप सोपा आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये गोष्टीची सुरुवात
किंवा शेवट दिलेला असतो ते पाहून एखादी काल्पनिक गोष्ट किंवा अनुभव लिहायचा असतो. गोष्ट लिहिताना ती भूतकाळातच लिहावी. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजेच भाषांतर करणे. यामध्ये देखील 3 उपप्रश्न असतात. ए. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. यामध्ये कोर्सबुकमधील 6 शब्द दिलेले असतात. त्यापैकी कोणत्याही 4 शब्दाचे तुम्ही ज्या माध्यमात शिकत आहात त्या भाषेतील अर्थ लिहावेत. यासाठी प्रत्येक धड्यातील व कवितेतील शब्दार्थ वाचणे गरजेचे आहे. बी. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. यामध्ये तुम्हाला 4 इंग्रजी वाक्ये दिली जातील. त्यापैकी कोणत्याही 2 वाक्यांचे भाषांतर तुम्ही ज्या माध्यमात शिकत आहात त्या भाषेत करावे. त्याच्या सरावासाठी तुम्ही दररोज कमीत कमी 2 वाक्य इंग्रजीत लिहून त्याचे भाषांतर लिहावे. सी. ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम ऑर प्रोव्हर्ब इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. यामध्ये इंग्रजीतील कोणतेही 2 वाक्प्रचार किंवा म्हणी दिलेल्या असतात. त्यापैकी एकाचे तुम्ही ज्या माध्यमात शिकत आहात त्या भाषेत म्हणजेच मराठीत भाषांतर करावे. यासाठी इंग्रजीतील वाक्प्रचार व म्हणी आणि त्यांचे अर्थ यांचा संग्रह करणे गरजेचे आहे. थोडक्यात प्रत्येक ॲक्टिव्हिटी समजून घेऊन आपण जर इंग्रजी विषयाचा पेपर सोडवला तर मला खात्री आहे आपणा सर्वांना खूप मार्क्स मिळतील. आपणा सर्वांना येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्व विषयाप्रमाणे इंग्रजी विषयामध्ये भरघोस यश मिळो यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा.